फुगाबाहीसाठी बाहीची उंची घेत असताना 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे। इथे आपल्या बाहीची पूर्ण उंची आहे 4.5 इंच, त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन ॲड करून 6 इंच बाहीची पूर्ण उंची घेतली आहे। 1.5 इंच मधलं 1 इंच शिवण्यात लागणार आहे आणि अर्धा इंच वरच्या साईडला पफसाठी वापरणार आहोत। त्यानंतर अस्तरची रुंदी घेतली आहे 11.5 इंच। ती का घेतली ते पुढे पाहणारच आहोत, तर व्हिडिओ स्किप न करता पहा, तेव्हाच तुमच्या लक्षात येईल। आता खालच्या साईडने वरच्या साईडला 5.5 इंचाला मार्क करून घ्या। आता हे दोन्ही पॉईंट्स जोडत इथे आपण ही रेषा मार्क करून घेतोय। त्यानंतर फुगाबाहीच्या प्लेट शिलाई करण्यासाठी बंद बाजूकडून आतल्या साईडला 4.5 इंचाला मार्क केलं। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार 3 इंचापासून 4.5 इंचापर्यंत मार्क करू शकता। तेवढंच अंतर बॉटमला घेऊन इथे ही रेषा ड्रॉ करून घेतोय। आता या रेषेच्या पुढे आपल्याला साधी बाही ड्रॉ करून घ्यायची आहे। इथे पाहताय आपली छाती आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग येतो 8 इंच। तर फुगाबाही शिलाई करत असताना त्यामधून आपल्याला 1 इंच मायनस करून घ्यायचं आहे, कारण जेव्हा आपण फुगाबाहीच्या प्लेट्स तयार करतो तेव्हा आपलं 1 ते 2 इंच इतपत अंतर वाढलं जातं। त्यामुळे आपल्या फुगाबाहीची रुंदी अतिप्रमाणात वाढली जाते। त्यासाठी छातीच्या चौथ्या भागातून 1 इंच मायनस करून घ्या, म्हणजेच आपली बाही अचूक प्रमाणात तयार होते। आता ओपन बाजूकडे बाहीची कॅफ हाईट टाकायची आहे। 32 छातीनुसार कॅफ हाईट घेतोय 2.6 इंच। पुन्हा मध्यात 2.6 इंचाला मार्क करून तिथेपर्यंत ही रेषा ड्रॉ करून घेऊयात। आता या रेषेमधून जे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं आहे ते मायनस करून घेतोय। आता मार्जिन रेषेपासून बंद बाजूपर्यंत अशी क्रॉस रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे। आता या लाईनचा मध्य काढून घ्यायचा आहे। टेप अशा पद्धतीने ठेवून मध्यात फोल्ड करून मध्यात मार्क करून घ्या। आता जिथे आपण मार्क केलं आहे तिथे वरच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून घ्या। आता जे फुगाबाहीसाठी 4.5 इंच मार्क केलं आहे आणि त्याच्या वरच्या साईडला जे अर्धा इंच मार्जिन घेतलं आहे तिथून अशा पद्धतीने गोलाकारात मागील मुंड्याचा शेप ड्रॉ करून घेतोय। अशा पद्धतीने फुगाबाहीसाठी नक्की मार्क करा, बाहीला पफ खूप छान येतो। इथे जर तुम्हाला आणखीन पफ हवा असेल तर 1 इंचापर्यंत सुद्धा मार्क करू शकता। त्यानंतर पुढील मुंड्यासाठी मार्क करतोय। मध्यातून फिटिंग लाईन पर्यंतचा मध्य काढून घ्यायचा आहे, तिथं खालच्या साईडला पाव इंचाला मार्क करून घ्या। आता हे तिन्ही पॉईंट्स जोडत इथे आपण पुढील मुंड्याचा शेप ड्रॉ करून घेतोय। अशा पद्धतीने मार्क केल्याने बाही फिटिंगला छान बसते। त्यानंतर बॉटमला दंडघेराचं माप टाका आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। इथे जेव्हा आपण बॉटमच्या प्लेट्स तयार करणार आहोत तेव्हा आपल्या दंडघेरामध्ये सुद्धा 1 ते 2 इंच इतपत मार्जिन वाढलं जाईल, त्यानुसार इथे तुम्ही दंडघेराचं माप टाका। इथे आपल्या बाहीचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालंय। आता कटिंग करून घेऊयात। सुरुवातीला मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतला। त्यानंतर बाही ओपन करून घ्या, त्यानंतरच पुढील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय। इथे आपण अचूक मापानुसार अस्तरवर बाहीचं ड्राफ्टिंग करून घेतलं। आता एवढ्याच मापाचं आपल्याला मेन फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं आहे। पहा, इथे आपण साडीतलं मेन फॅब्रिक अस्तरच्या बाहीनुसार कटिंग करून घेतलं। बराच वेळा आपल्या दोन्ही बाह्या एकाच बाजूच्या तयार होतात, त्यासाठी सोपी पद्धत पाहूया। अस्तरची एक बाही उचलून समोरच्या साईडला ठेवा। आता मेन फॅब्रिकच्या दोन्ही बाह्या अस्तरवर आहे अशा ठेवून घ्यायच्या आहेत। पहा, आता अस्तर आणि मेन फॅब्रिकची एक बाही सेपरेट करून घ्या, म्हणजेच आपली दुसरी बाही सुद्धा सेपरेट होते। अशा पद्धतीने बाही सेपरेट केल्याने आपल्या दोन्ही बाह्या ह्या वेगळ्या तयार होतात। इथे लक्षात घ्या, आपल्या मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडवर आपल्या अस्तरच्या बाह्या ठेवून घेतल्या आहेत। पहा, आता आपण शिलाई करून घेतोय। मेन फॅब्रिकच्या बाहीवर अस्तरची बाही ठेवून 1 दाब इतपत शिलाई मार्जिन घेत इथे आपण बॉटमला शिलाई करून घेतोय। इथे आपण मेन फॅब्रिकच्या वरच्या बाहीवर अस्तरची बाही ठेवली आहे, कारण आपण ही बाही पलटवून घेतोय। इथे पाहताय आपण वरच्या साईडने 1 दाब इतपत शिलाई मार्जिन घेत ही अस्तरची बाही जोडून घेतली। शिलाई झाल्यानंतर ही अस्तरची बाही आतल्या साईडला पलटवून घ्यायची आहे
आता त्यावर इस्त्री फिरवून घेतली. त्यानंतरच खालच्या साईडने वरच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून घेतोय. इथं दंडघेराच्या संपूर्ण भागावर खालच्या साईडने वरच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून हे सगळे पॉइंट्स जोडत इथे सरळ रेषा ड्रॉ करून घेतोय. आता इथे जी आपण लाईन ड्रॉ केली आहे त्यावर आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. ही टीप देत असताना सगळ्यात मोठी शिलाई घ्या, म्हणजेच 5 नंबरची शिलाई घ्या. इथे शिलाई करत असताना कापड हळू नये म्हणून आपण कापडावर इस्त्री फिरवून घेतली. ही शिलाई झाल्यानंतर मेन फॅब्रिकला अस्तरचा भाग जोडून घेतोय. 1/2 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत अगदी कडेने इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. जिथे आपल्याला कापडाची दिशा बदलायची आहे तिथं सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घ्या. तेव्हाच आपल्या बाहीचा शेप आहे असा परफेक्ट येतो. त्यानंतर जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते बाहीच्या आकारानुसार कटिंग करून घेतोय. आपल्या चॅनलवर ह्या व्हिडिओसोबतच कटोरी, डबल कटोरी, 4 टक्स, प्रिन्सेस कट असे बरेचसे ब्लाऊजचे पेपर कटिंग आहेत, ते सुद्धा नक्की पहा. इथे पाहताय अगदी फिनिशिंगसोबत ही बाही पलटवून घेतली. त्याचसोबत मेन फॅब्रिकला अस्तरची बाही शिलाई करून घेतली. आता आपण प्लेट्स तयार करणार आहोत. त्यासाठी ही बाही मध्यातून फोल्ड करून घ्यायची आहे. आता बंद बाजूकडून आतल्या साईडला जे आपण 4.5 इंच माप घेतलं होतं ते इथे मार्क करून घ्यायचं आहे. बॉटमला सुद्धा मार्क करून घ्या. दुसऱ्या बाजूने सुद्धा तेवढंच अंतर घेत इथे आपण आतल्या साईडला मार्क करून घेतोय. आता आपल्याला प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत. फुगाबाहीसाठी प्लेट्स तयार करत असताना नेहमी बॉटमपासून सुरुवात करायची. आता जिथं आपण मार्क केला आहे तिथून प्लेट्स टाकायला सुरुवात करतो. साधारण अर्धा इंचाला एक रेषा कमी इतक्या आकाराच्या इथे आपण प्लेट्स तयार करून घेतोय. पहिली प्लेट्स टाकण्यापूर्वी शिलाई लॉक करून घ्यायची आहे. त्याचसोबत प्लेट्सवर शिलाई करत असताना 4 नंबरची शिलाई घ्या, कारण इथे आपण सिंगल शिलाई करणार आहोत. आता याच मापानुसार सगळ्या प्लेट्स शिलाई करून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही प्लेट्सची रुंदी अर्धा इंचापर्यंत वाढवू शकता. त्याचसोबत खालच्या साईडने जे आपण वरच्या साईडला अर्धा इंच अंतर घेतलं ते सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. प्लेट्स शिलाई करते वेळेस सगळ्या प्लेट्स एका मापाचे येतील ह्याची काळजी घेत शिलाई करा. इथे पाहताय आपण सगळ्या प्लेट्स एका मापाच्या शिलाई करून घेतल्या. शेवटी आपल्याला पुन्हा शिलाई लॉक करून घ्यायची आहे. इथे आपल्या लहान आकाराच्या 11 ते 12 प्लेट्स तयार होतात. आपल्या बॉटमच्या प्लेट्स झाल्या की त्यानंतरच आपण वरच्या साईडच्या प्लेट्स शिलाई करून घेतोय. आता वरच्या साईडची प्लेट शिलाई करत असताना ज्या दिशेने आपल्या खालच्या साईडची प्लेट आहे त्याच्या विरुद्ध दिशेला आपण वरच्या साईडची प्लेट शिलाई करून घेतोय. फुगाबाही शिलाई करत असताना प्लेट्सची दिशा विरुद्ध दिशेने शिलाई करायची, तेव्हाच आपल्या फुगाबाहीला छान पफ येतो. जर तुम्ही दोन्ही साईडच्या दिशा एकाच बाजूने ठेवलात तर फुगाबाही चपट होते आणि ती दिसायला सुद्धा खराब दिसते. आता जेवढं माप आपण बॉटमच्या प्लेट्ससाठी घेतलं तेवढ्याच मापाच्या प्लेट्स वरच्या साईडला शिलाई करून घ्यायच्या आहेत. त्याचसोबत बॉटमच्या प्लेट्सनुसार वरच्या साईडच्या प्लेट्सची साईज येईल ह्याची काळजी घेत प्लेट्स शिलाई करून घ्यायच्या आहेत. याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा शिलाई करून घेणार आहोत. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथे पाहताय आपण सगळ्या प्लेट्स ह्या समान मापाच्या शिलाई करून घेतल्या. इथे आपल्या शॉर्ट फुगाबाहीची संपूर्ण कटिंग आणि शिलाई झाली. आता आपण अतिशय सोप्या पद्धतीने ह्या बिना अस्तरच्या कोपऱ्यापर्यंतच्या बाहीची संपूर्ण कटिंग आणि शिलाई पाहूयात. इथे आपण मेन फॅब्रिक 4 फोल्डमध्ये फोल्ड करून घेतोय. समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे कारण आपण एकाच वेळी दोन्ही बाह्या कटिंग करतोय. ही आपली बिना अस्तरची बाही असल्याने बाहीच्या बॉटमला थोडासा ब्रॉड बेल्ट शिलाई करतोय. तर खालच्या साईडला बेल्टची उंची आपण 1 इंच ठेवणार आहोत, पण तो डबल फोल्ड होतो म्हणून इथे आपण बॉटमला 3.5 इंच कापड घेतोय. तर मी ओपन बाजूकडून आतल्या साईडला 3.5 इंचाला मार्क करून तिथे सरळ रेषा मार्क करून घेऊयात. हे मार्जिन आपण बेल्टसाठी मार्क केलं. आता या रेषेच्या वरच्या साईडला बाहीचं ड्राफ्टिंग करतोय. इथे मी सरळ रेषा मार्क करून घेते. आपण तयार बाही 10 इंचाची शिलाई करतोय त्यानुसार ही मापं टाकतोय. आता खालच्या साईडला आपला 1 इंचाचा बेल्ट येईल.
त्यानुसार आपण वरच्या साईडला 9 इंच उंची आणि त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन असं एकूण अंतर 10 इंच घेऊन इथे हा बॉक्स मार्क करून घेऊयात. इथेपर्यंत तुमच्या आवडीनुसार माप मार्क करून घ्या. त्यानंतर फुगाबाहीसाठी ज्या आपण प्लेट्स तयार करणार आहोत त्यासाठी मी बंद बाजूकडून 3.5 इंच अंतर मार्क करून घेते. इथं तुम्ही 4.5 इंचापर्यंत मार्क करून घेऊ शकता, पण 3.5 इंचाच्या पुढेच घ्यायचं आहे. इथे आपण हे मार्क करून घेतलं. आता बाकीची मापं मी छातीनुसार टाकणार आहे. आपली छाती आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग येतो 8 इंच. तर चौथ्या भागातून अर्धा इंच मायनस करून इथे आपण छातीची घडी 7.5 इंच घेतली आहे. जे आपण प्लेट्ससाठी मार्जिन घेतो त्याच्या पुढे छातीच्या घडीतून 1 इंचापर्यंत मार्जिन मायनस करू शकता, कारण जेव्हा आपण समोरच्या प्लेट शिलाई करतो तिथे आपलं 1 ते 1.5 इंच इतपत मार्जिन वाढलं जातं. तर फुगाबाही शिवत असताना जेवढं आपण प्लेट्ससाठी मार्जिन घेत असतो तेवढं अंतर आपलं वाढत जातं. त्यामुळे मापं घेताना कमी घ्या, तेव्हा आपली बाही परफेक्ट तयार होते. त्यानंतर ओपन बाजूकडे बाहीची कॅप हाईट घेतोय 2.6 इंच. हे माप आपण छातीच्या 12व्या भागाप्रमाणे घेतोय, जेणेकरून मुंड्यामध्ये चुण्या येणार नाहीत. तिथून आतल्या साईडला अर्ध्यात अशी सरळ रेषा मार्क करून घेतोय. आता जे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलंय ते ह्यामधून मायनस करून घ्यायचं आहे. हे 1.5 इंच शिलाई मार्जिन मी पूर्ण ब्लाऊजसाठी घेतलंय. तुमचं जे काही असेल ते मार्क करून घ्या. तिथून बंद बाजूपर्यंत अशी क्रॉस रेषा मार्क करून घ्यायची. त्यानंतर ह्या रेषेचा मध्य काढून घ्यायचा आहे. टेप मध्यात फोल्ड करून मध्यात मार्क करून घ्या. आता जिथं आपण मार्क केलंय तिथे वरच्या साईडला 1.25 इंचाला मार्क करतोय. आता फुगाबाहीचा पफ परफेक्ट येण्यासाठी जी आपण ही मार्जिन रेषा मार्क केली आहे त्याच्या वरच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून तिथे सरळ रेषा मार्क करून घेऊयात. हे जे आपण वरच्या साईडला मार्जिन वाढवतोय ते तुम्ही 1.25 इंचापर्यंत वाढवू शकता. आता व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने मागील मुंड्याचा शेप मार्क करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मार्जिन वाढवल्यामुळे बाहीचा पफ अगदी परफेक्ट येतो, तो चपट दिसत नाही. फिटिंग लाईनच्या इथं 1.5 इंच खालच्या साईडला या. पुन्हा मध्यातून फिटिंग लाईनपर्यंतचा मध्य काढायचा आहे. टेप अशा पद्धतीने फोल्ड करून मध्यात मार्क करून घ्या. आता जिथे आपण मार्क केलं तिथे खालच्या साईडला 1.5 इंचाला मार्क करून घेतलं. आता जो आपण मध्य काढला आहे आणि 1.5 इंचाला मार्क केलं तिथून आपण अशा पद्धतीने पुढील मुंड्याचा शेप मार्क करून घेतला. त्यानंतर दंडघेराचं माप टाकतोय. खालच्या साईडला सुद्धा आपलं 1.5 इंच इतपत अंतर वाढणार आहे. त्यानुसार दंडघेराचं माप टाका, म्हणजेच आपलं एक्स्ट्रा कापड वाया जात नाही. त्यानंतर इथे मार्जिन रेषा जोडून घेऊयात. इथे आपण बाहीचं संपूर्ण ड्राफ्टिंग करून घेतलं. आता कटिंग करून घेऊयात. खालच्या साईडचा जो बेल्ट आहे तो सेपरेट करून घेतोय. त्यानंतर मार्जिन रेषा कटिंग करत मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय. त्यानंतरच बाही ओपन करून पुढील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घ्या. इथे पाहताय आपल्या बाहीचं संपूर्ण कटिंग झालंय. आता शिलाई पाहूयात. ही आपली बिना अस्तरची बाही आहे. तर बाहेरच्या साईडला इथे आपण मार्क करून घेतोय, जेणेकरून आपल्या लक्षात येईल. त्यानंतर ह्या दोन्ही बाह्या सेपरेट करून घ्यायच्या आहे. त्यानंतर ही कटिंग केलेली बाही मध्यातून फोल्ड करून घेतोय. आता प्लेट्स टाकण्यासाठी जे आपण 3.5 इंच अंतर घेतलंय ते आपल्याला बंद बाजूकडून मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर जिथे आपण मार्क केलंय तिथे नॉच देऊन घेऊयात, म्हणजेच प्लेट्स टाकायला सोपं जाईल. इथे पाहताय आतल्या साईडने ही बाही ओपन करून घेतली. आता आपण प्लेट्स शिलाई करणार आहोत. लक्षात घ्या, कोणत्याही प्रकारची फुगाबाही शिवत असताना बॉटमच्या प्लेट्स पासून सुरुवात करायची. आता जिथे आपण नॉच मार्क केला आहे तिथून आपण प्लेट्स टाकायला सुरुवात करतोय. पहिली प्लेट घेतल्यानंतर प्लेटच्या खालच्या साईडला पहा आपलं कापड एक समान आहे का, नाहीतर मग वर खाली होऊन जातं. आता इथे आपण अर्धा इंचापेक्षा थोडीशी लहान प्लेट्स शिलाई करून घेतोय. पहिली प्लेट शिलाई करून झाल्यानंतर दुसरी प्लेट शिलाई करत असताना ती पहिल्या प्लेटवर न येता अगदी त्याच्या समोर येईल ह्याची काळजी घ्या. जेवढ्या आकाराची आपण पहिली प्लेट घेतली आहे तेवढ्याच आकाराच्या आपल्या सगळ्या प्लेट येतील ह्याची काळजी घ्या. अगदी व्यवस्थित शिलाई करा. जर आपल्या प्लेटची साईज वर खाली झाली
तर ते शिलाई केल्यानंतर खराब दिसतं. त्यामुळे प्लेट्स शिलाई करत असताना ह्या गोष्टीची काळजी घ्या. आता जिथे आपला दुसरा नॉच आहे तिथपर्यंत आपण समान आकाराच्या अशाच पद्धतीने प्लेट शिलाई करून घेतोय. आपण जे मार्जिन घेतलंय त्यानुसार इथे आपल्या 6 ते 7 प्लेट्स तयार होतात. तुम्ही जितकं मार्जिन घ्याल त्यानुसार इथे आपल्या प्लेट्स शिलाई होतात. इथे पाहताय आपण सगळ्या प्लेट्स अगदी एकसमान शिलाई करून घेतल्या. आता आपण वरच्या साईडच्या प्लेट्स शिलाई करतोय. इथे व्यवस्थित पहा, आपली प्लेट्स अशा पद्धतीने सरळ न घेता ज्या बाजूला आपली खालच्या साईडची प्लेट फोल्ड आहे त्याच्या विरुद्ध बाजूला आपण वरच्या साईडची प्लेट फोल्ड करून घेतोय. अशाच पद्धतीने घ्यायची आहे, तेव्हाच आपल्या बाहीचा पफ हा परफेक्ट येतो, नाहीतर मग बाही चपट दिसते. आता ज्या साईडला आपली खालच्या साईडची प्लेट आहे त्याच्या सरळ रेषेत आपण वरच्या साईडला प्लेट अशा पद्धतीने घट्ट पकडून विरुद्ध दिशेला ती मोडून त्यावर शिलाई करून घेतोय. जेवढ्या आपण बॉटमला प्लेट घेतला तेवढ्याच अशा पद्धतीने सरळ रेषेत फोल्ड करून तिथे आपण शिलाई करून घेतोय. जर तुम्हाला बाहीला पफ नको असेल तर तुम्ही सरळ रेषेत शिलाई केली तरीसुद्धा चालेल, पण ते दिसायला खराब दिसतं, म्हणून आपण अशा पद्धतीने दुसऱ्या साईडने ह्या प्लेट फोल्ड करत असतो. त्यानंतर आपण जी 3 इंचाची पट्टी कटिंग करून घेतली होती ती आपल्याला बॉटमला शिलाई करून घ्यायची आहे. ती कशा पद्धतीने करावी ते पाहूयात. आपली जी बाही आहे ती आपण पलटवून घेतोय, म्हणजेच बाहीची जी आतील बाजू होती ती आपण वरच्या साईडला करून घेतली आणि ही पट्टी आपण बाहेरच्या साईडला पलटवून घेणार आहोत. कटिंग केलेल्या पट्टीची बाहेरील बाजू पट्टीच्या आतल्या साईडला ठेवायची आहे. व्यवस्थित पहा, समोरच्या साईडला आपण अर्धा इंच मार्जिन सोडून घेतोय. आता एकदा बितपत शिलाई मार्जिन घेत इथं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. इथे लक्षात घ्या, बाहीची बाहेरील बाजू आणि पट्टीची आतील बाजू ही एकमेकावर आहे आणि इथे आपण पट्टी अशा पद्धतीने उलट ठेवून बाहीला फिनिशिंग येण्यासाठी ही पट्टी आपण अशा पद्धतीने शिलाई करतोय. आपण ज्या प्लेट शिलाई केल्या आहेत त्याच्यावरून शिलाई करत असताना काळजी घ्या, नाहीतर मग प्लेट आतल्या साईडला फोल्ड होऊन जातात. आता समोरच्या साईडला अर्धा इंच इतपत मार्जिन सोडत सरळ शिलाई करून घेतोय. त्यानंतर जे एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते कटिंग करून घेतलं. जेव्हा आपण ही पट्टी शिलाई केली तेव्हा ह्या पट्टीच्या खालच्या साईडला जे शिलाई मार्जिनचं कापड येतं ते आपल्याला अशा पद्धतीने सरळ ठेवून घ्यायचं आहे. व्यवस्थित पहा, हे कापड आपण खालच्या साईडने सरळ ठेवून घेतोय आणि त्यावर आपल्याला वरच्या साईडने दाबटीप देऊन घ्यायची आहे. पट्टीवर दाबटीप देताना खालच्या साईडचं जे शिलाईचं कापड आहे ते जर वरच्या साईडला फोल्ड केलं तर जेव्हा आपण ही पट्टी बाहेरच्या साईडला पलटवत असतो तेव्हा त्या पट्टीला फिनिशिंग येत नाही आणि कापडावर चुण्या येतात. त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घ्या. इथे पाहताय आपण दाबटीप देऊन घेतली. आता आपल्याला खालच्या साईडचं जे उरलेलं कापड आहे ते सुरुवातीला 1 इंच आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपण अशा पद्धतीने 1 इंचाला फोल्ड करून जे आपण आधी शिलाई केली आहे त्याच्या थोडंसं वरच्या साईडला ठेवा. त्यामुळे आपली आधीची शिलाई झाकून जाते आणि पट्टीला छान फिनिशिंग येते. इथे आपण पट्टीची हाईट मोजून पाहतोय, बरोबर 1 इंच आली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. आता ह्या पट्टीच्या वरच्या साईडने अगदी कडेने दाबटीप देऊन घेतोय. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने पट्टी हलक्या हाताने प्रेस करून खेचून घ्या, जेणेकरून छान फिनिशिंग येईल. आणि अगदी कडेने इथे आपण शिलाईच्या वरच्या साईडला कापड ठेवून त्यावर दाबटीप देऊन घेतोय. थोडी शिलाई झाल्यानंतर पट्टी मोजून पहा, जेणेकरून पट्टीची साईज वर खाली होणार नाही, किंवा इथं तुम्ही मार्क करून घेऊ शकता, म्हणजेच आपली पट्टी एकाच साईजची तयार होईल. पहा, इथे आपण अगदी फिनिशिंगसोबत वरच्या साईडने पट्टीवर शिलाई करून घेतली. त्यानंतर बाही मध्यातून फोल्ड करून जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते इथे आपण कटिंग करून घेतोय. याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा शिलाई करून घ्या.